टिळा लावून फिरतात, भगवा गमछा घालून फिरतात. कालपर्यंत कुठल्या पक्षात होते तो त्यांचा प्रश्न आहे. अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत, ते डुप्लिकेट प्रशासक, लोकप्रतिनिधी, ठेकेदार यांच्या संगनमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचा एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात. याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं. त्यांनी स्वतः दिलंय, त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर, म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली. आज मिळेल त्यांना. जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही, तुरुंगातच जागा त्यांची. आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये, लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, नगरसेवक, माजी महापौर आहेत, जे तुमच्या पक्षामध्ये आहेत. आता जनसुरक्षेचा मुद्दा आहे, हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे ना. अशी लुटमार करणं ही जनतेच्या पैशाची. लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे, विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना. महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा, लाखो कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना कांदे सोडत आहे आणि त्याचं नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करतायत. अहिल्यानगरचा विषय अत्यंत गंभीर आहे. मी सगळी फाईल चाळली, 776 रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगरमध्ये दिसत नाही. लोकांचे प्रचंड हाल आहेत, लहान मुलं, वृद्ध, शाळेत जाणारी मुलं. पहा जाऊन तुम्ही एकदा, आपण जाऊ सगळे. बोला पुढे काय. नगर विकास खात्यातला भ्रष्टाचार म्हणजेच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार. मी जो आता तुम्हाला अहिल्यानगर महानगरपालिकेतल्या 776 रस्त्यांचा जो भ्रष्टाचार तो सुद्धा नगर विकास खात्याशी संबंधित